आज रात्री ठीक 10 वाजून 10 मिनिटांनी संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे 6वा आणि 7वा हप्ता जमा होणार आहे आणि इतर मागील थकलेले हप्तेसुद्धा आज महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर कशाप्रकारे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत, कोणत्या महिलांना खात्यावर सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत, तर पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करा. तर आज रात्री ठीक 10 वाजता आपल्याला पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी 10 वाजून 10 मिनिटांनी ठीक सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत. परंतु त्यामध्ये सुद्धा एक अट आहे. तर 7 जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी होणार आहे. तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. तर त्यापूर्वी जसेच पैसे जमा होणार तर आपल्याला पैसे पडले की लगेच SMS येणार आहे फोनमध्ये. तर आपल्याला जसे पैसे जमा झाले की आपल्याला फोनमध्ये एक SMS येणार आहे की आपल्याला कळणार, त्यानुसार आपल्याला कळणार आहे की किती हप्ते आलेले आहेत आणि किती पैसे जमा झालेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला कळणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण पैसे 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करणार आहेत. परंतु त्या अगोदर 7 जिल्ह्यात सगळ्यात आधी 7 जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. तर ते 7 जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण बघूया, मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिलेल्याप्रमाणे पैसे 2100 प्लस 2100 म्हणजे एकूण 4,200 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहेत. त्यांनी वचन दिलं. तर आपल्याला माहितीच आहे की 2 महिने 2 हप्ते आपल्याला देणार आहेत. तर 2100 प्लस 2100 एकूण 4,200 हप्ते आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर आपण आता बघणार आहोत की कोणते 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 7 जिल्हे आहेत की जिथं सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे इथं राजगड. तर सगळ्यात पहिला आहे राजगड. तर बघू शकता आपण, सगळ्यात पहिला आहे राजगड, नंतर आहे पुणे नंतर आहे अहिल्यानगर नंतर आहे सातारा नंतर आहे रत्नागिरी नंतर संभाजीनगर आणि सोलापूर. तर आता बाकीचे महिला म्हणतील आता आमचे नाव आले नाही तर आमचे पैसे जमा होणार नाहीत का? तर सगळ्यांचे पैसे जमा होणार आहेत. परंतु सगळ्यात पहिला टप्पा आहे इथला. तर हा टप्पा पहिला आहे. तर इथं पहिले सगळ्यात आधी पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरचा टप्पा आणि 3 नंबरचा टप्पा, असे 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत. तर कोणीही घाबरायची गरज नाही, सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. तर आजपासून चालू झाले 24 डिसेंबरपासून चालू झाले पैसे वाटायला. तर ते चालू राहील. आणि जर तुम्हाला पैसे जमा करायचे असतील तर या 3 गोष्टी नक्की अवश्य चेक करा तर तुमचं आहे का नाही ते. तर सर्वात पहिलं आहे की जिथं आपलं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे का ते. तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे आपण कोणतीही ह्याच्या आधी कुठलीही दुसरी योजनाचा लाभ घेत नसावा. तर जर तुम्ही ह्याच्या आधी दुसऱ्या कुठल्याही स्कीमचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही. आणि तिसरं म्हणजे तुमचं जॉईंट खातं नाही बँकेत पाहिजे. तर तुमचं बँकेमध्ये सिंगल खातं पाहिजे. तर त्यासाठी जर तुमचे तिन्ही नियम असतील तर आपल्या खात्यामध्ये पैसे अवश्य नक्की येतील. तर आज 10 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.